टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नवीन मराठी वर्षाचा जल्लोष कोकणात सुद्धा पाहायला मिळतो आहे आणि सध्या रत्नागिरीतून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची भव्य शोभायात्रा या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आहे। मांगल्याचं प्रतीक असलेली घोडी घेऊन या ठिकाणी महिला जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत। अत्यंत देखणं आणि विलोभनीय असं कोकणातली ही शोभायात्रा म्हणावी लागेल। प्रत्येक या ठिकाणी सुहासिनी महिलेने हातात गुढी घेतलेली आहे। त्या गुढीला आकर्षक अशी या ठिकाणी सजावट करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। तर त्याच्या मागे या ठिकाणी भगवे झेंडे घेतलेले किंवा भगव्या पताका घेतलेल्या या सगळ्या महिला भगिनी पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं मांगल्याचं प्रतीक असलेली ही गुढी आणि तीच गुढी घेऊन या महिला या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत। ढोल ताशांचा गजर आहे आणि त्याचसोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महिलांच्या डोक्यावरती हा पाण्याने भरलेला असा मांगल्याचा हा हंडा पाहायला मिळतो आहे। रत्नागिरीचे मारुती मंदिर ते राम मंदिर अशी ही शोभायात्रा काढलेली पाहायला मिळते आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीनं या ठिकाणी ही शोभायात्रा या ठिकाणी आलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की आकर्षक आणि देखणी अशी ही शोभायात्रा आहे। पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी ही शोभायात्रा निघत असते आणि सुहासिनी सध्या नटून थटून या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। एकंदरीतच जर बघितलं तर गुढीपाडव्याचा जो उत्साह आहे तो सध्या कोकणात शिगेला गेलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।